तर त्यातला पहिला प्रश्न आपण बघूया. खालील अंकगणिती श्रेणीचे कितवे पद 560 आहे? ही जी अंकगणिती श्रेणी दिली आहे 2, 11, 20, 29 ही वाढत जाते पुढे. तर याच्यातलं कितवं पद, कितव्या क्रमांकाचं पद हे 560 असेल ते आपल्याला शोधून काढायचं आहे. याचं उत्तर शोधत असताना जी पदं आपल्याला दिलेली आहेत तर त्याला क्रमांक देऊया. पहिलं पद काय दिलेलं आहे? T1 बरोबर 2. T2 दुसरं पद दिलेलं आहे 11. T3 बरोबर 20 आणि चौथं पद दिलेलं आहे 29. अशा पद्धतीने दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण शोधणार ए. ए म्हणजे पहिलं पद. तर T1 कारण ए सूत्रामध्ये असतं त्यामुळे ए बरोबर काय? T1. T1 ची किंमत किती आहे? 2. म्हणजे थोडक्यात ए ची किंमत किती आली? ए बरोबर 2 मिळाला. आता डी म्हणजे कुठल्याही दोन पदांमधला फरक. शक्यतो हा घे म्हणजे कुठला? T2 वजा T1 सोपा असतो तुलनेत. कुठल्याही दोन पदांमधला फरक हा डीच असतो. मग T2 वजा T1 म्हणजे 11 वजा 2. 11 वजा 2 किती येणार? 9 येणार. ओके. तर ए आला 2 आणि डी किती आलेला आहे? 9. आता जे पद शोधायचं आहे 560 तर त्याला n म्हणूया. समजा Tn बरोबर 560. थोडक्यात आपल्याला शोधायचं काय आहे? या सगळ्यामध्ये Tn ला 560 मांडलंय म्हणून आपल्याला काय शोधायचं आहे? n बरोबर किती म्हणजे कोणतं पद 560 असेल म्हणजेच काय शोधायचं आहे अशा प्रश्नामध्ये लक्षात ठेवायचं n शोधायचं. n शोधायचं जर असेल तर याच्यामध्ये काय करणार आपण? तर सूत्र लिहिणार. सूत्र लिहित असताना पहिल्यांदा लिहूया Tn चं सूत्र लिहू. Tn बरोबर Tn चं सूत्र काय आहे? a अधिक n वजा 1 गुणिले d. तर याला काय म्हणणार? सूत्र म्हणणार. आणि मग या सूत्रामध्ये काय करायच्या? किमती टाकायच्या. तर Tn ची डायरेक्ट किंमत आहे आपल्याकडे. किती आहे Tn ची किंमत? 560 बरोबर ए अधिक ए ची किंमत किती आलेली आहे? 2. म्हणजे ए ची किंमत ठेवूया 2. n शोधायचा आहे. n वजा 1 गुणिले डी ची किंमत किती आहे? आपण शोधून काढल्या 9. म्हणजे या सगळ्या किमती शोधल्या. n आहे तसाच ठेवला कारण तोच तर आपल्याला शोधायचा. आता इथे अधिक 2 आहे तो इकडे येऊन वजा होईल. म्हणजे किती येईल ते? 560 वजा किती होणार आहे? 2. आणि इथे काय राहणार? n वजा 1 गुणिले 9. आता हे जे उत्तर येणार आहे 560 वजा 2 हे उत्तर आपण काय करूया? इथे 560 वजा 2 जे उत्तर येईल ते इथं लिहूया या बाजूला. म्हणजे 560 मधून 2 गेले किती उरणार? 558 n वजा 1 गुणिले 9. आता हे लिहिल्यानंतर आपण इथे पुढे याच्यात काय करूया? वजा इथे गुणिले 9 आहे. गुणिले 9 इकडे येऊन काय होतील? भागिले. म्हणजे n वजा 1 बरोबर 558 गुणिले 9 चे काय झाले? भागिले जातात. म्हणजे 558 ला आपण कितीने भागायचं? 9 ने भागायचं. ओके. 9 सख 54 येणार. उरणार 1. पुढचे 8 18 आणि किती येणार ते? 9 दुनी 18. 18 वजा 18 0. महत्वाचं काय? उत्तर किती आलेलं आहे आपलं? 62. म्हणजे 558 ला 9 ने भागल्यावर किती आलेलं आहे उत्तर? 62. इकडे अजून n वजा 1 आहे. आपल्याला n शोधायचं. हा वजा 1 इकडे येऊन काय होईल? अधिक होईल. म्हणजे n बरोबर 62 अधिक 1 म्हणजेच n बरोबर किती येणार? 63. म्हणजे कोणतं पद 560 असेल म्हणून असं लिहूया उत्तर. दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे 63वे पद हे उत्तर आहे आपलं. 63वे पद 560 असेल. 63वे पद 560 असेल. तर हे त्याचं काय लिहायचं? उत्तर लिहायचं. अशा प्रकारे हा पहिला प्रश्न आपण सोडवला. त्यातल्या प्रत्येक स्टेप मध्ये म्हणून हे चिन्ह द्या आणि प्रत्येक स्टेप व्यवस्थित तिथे लिहा. हे फक्त रफ कॅल्क्युलेशन होतं. या सगळे तुम्ही परीक्षेत बाजूला करू नका. एखादं रफ पेज डिक्लेअर करा, लिहा तिथे आणि मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या स्टेप. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन. तर त्याच्यातला आता दुसरा प्रश्न बघूया. 2x वर्ग वजा kx वजा 2 अधिक kx वजा 2 या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 2 आहे. तर k ची किंमत काय करायची? शोधायची. तर सगळ्यात पहिल्यांदा उत्तरामध्ये काय करूया? दिलेलं जे वर्ग समीकरण आहे ते आहे तसं लिहून घेऊया. म्हणजे 2x वर्ग अधिक kx वजा 2 बरोबर 0 हे आपल्याला दिलेलं वर्ग समीकरण आहे आणि याला क्रमांक 1 देऊया आपण. आता समीकरण 1 चे
आता हे जे समीकरण 1 आहे, समीकरण 1 चे -2 हे मूळ आहे. हे जे प्रश्नात वाक्य दिले समीकरणाचे मूळ आहे म्हणून, तर समीकरण 1 चे -2 हे काय आहे, मूळ आहे. हे वाक्य लिहायचं. म्हणजे याचा अर्थ काय, तर आपण x ची किंमत किती ठेवू शकतो, म्हणून x बरोबर ठेवायचे -2 ठेवायचे. ओके. मग आता याच्यामध्ये 2 इथे काय आहे, पहिल्यांदा x वर्ग, तर x च्या ठिकाणी किंमत किती ठेवणार, -2 त्याचा वर्ग अधिक k, परत इथे x आहे, तर x ची किंमत किती ठेवणार, -2, आणि शेवटी इथे त्या समीकरणामध्येच -2 आहे, बरोबर 0. म्हणजे जिथे जिथे x आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपण किती किंमत ठेवली, 2 ठेवली. आता 2 मध्ये काही नाही, म्हणजे हा गुणाकार आहे, 2 गुणिले ऋण 2 चा गुणाकार, 2 चा वर्ग, ऋण 2 चा वर्ग किती येणार, 4. जरी संख्या ऋण असली तरी त्याचा वर्ग धन संख्या येतो, म्हणजे ऋण चिन्ह जाणार, वजा वजा अधिक होणार. 2 चा वर्ग 4 येणार, कारण बघा -2 चा वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार, 2 दुनी 4, वजा वजा काय होणार, अधिक. त्यामुळे हे 4 उत्तर येणार, हे लक्षात ठेवा. आता इथे अधिक, आता इथे अधिक आहे आणि इथे वजा आहे. इथे काय आहे, अधिक, आणि इथे वजा. तर धन आणि ऋण चिन्ह येणार, 2 गुणिले k म्हणजे किती येणार, k येणार, -2 बरोबर 0. आता 2 गुणिले 4 किती येणार, 8, वजा 2k -2 बरोबर 0. आता 8 मधून 2 गेले किती उरणार, तर हे 8 आहेत आणि हे 2, 8 मधून 2 गेले 6 उरणार, आणि पुढचे हे किती आहेत, -2k बरोबर 0. मग आता हे -2k इकडे येतील आणि अधिक होतील, म्हणजे 6 बरोबर 0 अधिक 2k. कुठल्या, कारण वजा इकडे येऊन काय झाले, अधिक झाले. कुठल्याही संख्येत 0 मिळवलं तर तेच येणार, म्हणजे 2k बरोबर इकडे किती आहे, 6. 2k चा अर्थ काय, 2 गुणिले k आहे ते. ओके. तर गुणिले इकडे येऊन काय होते, भागिले होते. गुणिले 2 आहे थोडक्यात, ते इकडे येऊन काय होतील, भागिले, म्हणजे k बरोबर 6 भागिले 2. 6 ला जर 2 ने भागलं तर 2 6, म्हणजे k ची किंमत किती येणार आहे, k बरोबर 3. हे त्याचं 2 6, 3, 6 ला 2 ने भागलं, 6 आलं, 3 आलं, म्हणजे k ची किंमत किती आली, जर वर्ग समीकरणाचं मूळ 2 असेल तर k ची किंमत आलेली आहे 2. हे आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर झालं. सॉरी, k ची किंमत किती आली, 3 आली, k ची किंमत 3. आता प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 काय आहे, क्रेमर्सच्या पद्धतीने खालील एक सामायिक समीकरण सोडव. तर हे समीकरण दिलेलं आहे, 5x अधिक 3y बरोबर -11 आणि 2x अधिक 4y बरोबर -10. तर हे समीकरण काय करायचं आहे, कुठल्या पद्धतीनं सोडवायचं आहे, तर क्रेमर्सच्या पद्धतीनं सोडवायचं आहे. मग क्रेमर्सच्या पद्धतीनं सोडवताना कसं सोडवणार आपण, तर पहिल्यांदा दिलेली समीकरणं आहे तशी लिहून घ्या. पहिलं समीकरण दिलंय 5x अधिक 3y बरोबर -11, याला क्रमांक 1 द्या. दुसरं इथे 2x अधिक 4y बरोबर -10, तर याला क्रमांक 2 द्या. आता हे क्रॅमर्सनं सोडवताना आपल्याला 3 गोष्टी शोधायच्या आहेत, d, dx आणि dy. तर d साठी नियम लक्षात ठेवायचं 12, dx साठी 32 आणि dy साठी 13. ही ट्रिक सांगतो मी तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला ते सोडवताना सोपं जाईल. त्या ट्रिक साठी काय करायचं, इथे नंबर लिहायचे 1 2 आणि 3, 1 2 आणि 3 असे नंबर लिहायचे. सगळ्यात पहिल्यांदा काय शोधणार आपण, तर d शोधणार. d साठी नियम काय सांगितला मी, 1 आणि 2. तर 1 च्या खाली कुठल्या संख्या आहेत, तर 5 आणि 2 आहेत, तर त्या पहिला लिहूया, 5 2. परत 2 च्या खाली कुठल्या संख्या आहेत, तर 3 आणि 4, सॉरी 3 आणि 4. त्यासाठी पहिल्यांदा d शोधूया. मग तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार कसं करणार, 5 गुणिले 4 करणार, मध्ये वजा लिहिणार, आणि इथे 3 गुणिले 2. तर 5 गुणिले 4 केले, 5 चोक 20 आले, यांचा गुणाकार, मध्ये वजा 3 दुनी 6 आले, 20 मधून 6 गेले, किती उरले, d बरोबर, सॉरी 16 लिहिलं मी तिथे चुकून. तर हे 3 दुनी किती आले, 6 आले, तर 6 लिहिलं, 20 वजा 6. तर थोडक्यात d बरोबर किती मिळालं आपल्याला, 20 मधून 6 गेले 14, तर d ची किंमत पहिल्यांदा लिहूया 14. त्याच्यानंतर दुसरा शोधायचा तो dx. आता dx साठी कुठला नियम आहे इथे वापरला आपण, तर 32. ओके, कुठला नियम आहे, 32. 32 म्हणजे 3 च्या खाली असणारी संख्या. 3 च्या खाली संख्या कुठली आहे, -11 आणि -10. तर ती लिहूया पहिल्यांदा, -11 आणि -10.
ओके. परत 2च्या खाली कुठल्या संख्या आहेत बघा, 3 आणि 4. कारण नियम कुठला आहे त्याचा, 32. पहिला 3 नंतर 2. तर ही ट्रिक वापरायची. आता इथे तिरकस गुणाकार करणार, म्हणजे कुठला करणार, -11 गुणिले 4 करणार, मधलं चिन्ह वजा, आणि परत इथे वजा 3 गुणिले किती येणार, -10 येणार. मग आता इथे जर केलं आपण 11 गुणिले जर 4 केलं, 11 चोक 44, इथं चिन्ह वजा येणार, इथे एक वजा, इथे एक वजा. हे दोन्ही वजा वजा मिळून ऋण ऋण मिळून काय होणार, धन. 3 10 30. म्हणून dx बरोबर, आता इथे चिन्ह भिन्न आहे, याचं चिन्ह वजा आहे, याचं अधिक आहे. चिन्ह भिन्न असल्यास आपण काय करतो, वजाबाकी करतो. म्हणजे 44 मधून 30 गेले, 14 उरणार, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, वजा. म्हणजे dx बरोबर किती येणार, -14. डी मिळालाय 14. त्याच्यानंतर शेवटी dy बरोबर. आता dy साठी मी ट्रिक काय दिली बघा, dy बरोबर त्याच्यामध्ये 13 दिलाय dy ची किंमत. तर 13 म्हणजे काय, 1च्या खाली कुठली संख्या आहे बघा, 5 आणि 2 आहे, ती लिहूया इथे, 5 आणि 2. त्याच्यानंतर 13 मधला हा 1 झाला, आता 3. तर 3च्या खाली संख्या कुठली आहे, -11 आणि -10. ते इथं लिहूया, -11 आणि -10. याच्यामध्ये सुद्धा तिरकस गुणाकार करा. 5 गुणिले -10 ऋण 10, मधलं चिन्ह वजा, परत इथला -11 गुणिले 2. आता dy बरोबर, इथं जर केलं आपण 5 गुणिले 10, 5 10 50, आणि याचं चिन्ह ऋण आहे, गुणाकारात एकच ऋण असेल तर ऋण. परत हे दोन्ही ऋण ऋण, दोन्ही ऋण ऋण आहेत, ते काय होतील, धन होतील. आणि 11 गुणिले 2 किती येणार, 11 गुणिले 22. तर इथे 50 मधून जर का तुम्ही 22 वजा केले, तर dy बरोबर 28 येईल, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार, वजा. म्हणजे dy बरोबर किती आले, -28. मग आता इथं लिहायचं, म्हणून क्रेमरच्या पद्धतीने, तर क्रेमरची पद्धत काय सांगते आपल्याला, जर का आपल्याला याच्यावरून x शोधायचं असेल, तर x चं सूत्र लिहायचं dx छेद d, आणि y शोधायचं असेल तर dy छेद d. ओके. तर x बरोबर, तर x च्या बाबतीत बघा इथे काय होईल, dx ची किंमत किती आलेली आहे आपली, वरती -14. ओके. आणि d ची किंमत सुरुवातीला, d ची किंमत किती आहे, 14. म्हणजे -14 ला जर 14 ने भागलं तर x बरोबर 14 एक्के 14, आणि हे वजा चिन्ह, म्हणजे x बरोबर किती येणार, हे ऋण चिन्ह. 14 ला 14 ने भागलं, 14 एक्के 14, म्हणजे x बरोबर किती येईल, x ची किंमत मिळणार -1. तसं आता y बघूया किती येते. y बरोबर dy ची किंमत आहे -28, आणि d ची किंमत किती आहे, 14. तर y बरोबर 14 एक्के 14, 14 दुनी 28, आणि याचं सुद्धा चिन्ह काय आहे, वजा, म्हणजे -2. तर थोडक्यात उकल असं लिहायचं, दिलेल्या समीकरणांची उकल बरोबर, शेवटी व्यवस्थित लिहा, x ची किंमत आलेली आहे -1, ऋण 1, आणि y ची किंमत ऋण 2, -2. ओके. तर हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. अशा प्रकारे हे दोन्ही सोडवायचे, आणि अशा पद्धतीने प्रश्न पूर्ण करायचा. आता हे क्रेमर्स पद्धतीचं झालं. आता पुढचं एखादं उदाहरण बघू. तर आता पुढील प्रश्न, प्रत्येक कार्डवर 1 याप्रमाणे मॅथमॅटिक्स या शब्दातील सर्व अक्षरे लिहिलेली आहेत. तर प्रत्येक अक्षर एकदाच असं नाही आहे, तर सर्व अक्षर लिहिलेली आहेत, आणि ती कार्ड पालती ठेवलेली आहेत, म्हणजे दिसणार नाही आपल्याला. तर त्यातून एक कार्ड उचलल्यास ते यम असण्याची संभाव्यता काढा. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर NS पहिल्यांदा लिहायचं, म्हणजे उत्तरामध्ये सुरुवात कुठून करायची, तर उत्तरामध्ये पहिल्यांदा हे वाक्य आहे तसं लिहून ठेवायचं. जर असं इथे हे रफ करूया, तर कुठलं वाक्य परत लिहून काढायचं आहे तसं, तर हे उत्तरामध्ये एवढं, इथून इथे सर्व अक्षरे याच्यावर फोकस करा. तर हे वाक्य पहिल्यांदा आहे असं लिहून काढा. प्रत्येक कार्डवर 1 याप्रमाणे मॅथमॅटिक्स या शब्दातील सर्व अक्षरे लिहिलेली आहेत. तर हे इथं लिहिलं, त्यामुळे NS बरोबर, म्हणजे जरी यम रिपीट होत असलं तरी सर्व अक्षरे लिहिली आहेत. म्हणजे किती आहे ती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. ओके. टोटल NS मध्ये किती आहेत, 11 आहेत. तर NS मध्ये 11. आता घटना ए यम अक्षर मिळणे. कुठलं अक्षर मिळणे, घटना ए काय आहे समजा, असं लिहू शकता, समजा घटना ए यम अक्षर मिळणे.
तर यम अक्षर मिळणे असं जर आपण म्हटलं तर इथे ए मध्ये ए या संचामध्ये यम अक्षर मिळणे. आता याच्यात यम अक्षर किती वेळा आहे तर इथं एक आहे यम एक आणि हा 2, तर एकूण 2 वेळा यम यम. त्यामुळे एन ए किती घ्यायचा 2 असं लिहायचं. तर हे लिहूया एन ए बरोबर 2. आता संभाव्यता काढण्याचं सूत्र लिहायचं. तर संभाव्यता काढण्याचं सूत्र काय आहे पी बरोबर एन ए छेद एन एस. हे काय आहे आपलं संभाव्यता काढायचं सूत्र. मग आता याच्यात किमती टाकूया. पी ए बरोबर ए मधील घटकांची संख्या 2 आणि एन एस मधील घटकांची संख्या किती आहे एन एस मध्ये एकूण 11 आहेत. म्हणजे यम अक्षर मिळण्याची संभाव्यता यम अक्षर मिळण्याची संभाव्यता बरोबर किती लिहायचं 2/11. तर हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न. तर आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5 आहे तो. 10 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स 25 रुपये बाजारभावाने विकत घेतले. त्यावर कंपनीने 30% लाभांश घोषित केला. तर एकूण गुंतवणूक किती, मिळालेला लाभांश किती आणि गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती. तर एक एक आपण त्याच्यामध्ये शोधूया. पहिला एकूण गुंतवणूक हा पहिला भाग आहे. एकूण गुंतवणूक बरोबर तर हे लिहायचं एकूण गुंतवणूक बरोबर. तर इथे असं लिहूया आपण एकूण शेअर्सची संख्या गुणिले बाजारभाव. एकूण गुंतवणूक कशी काढायची. एकूण शेअर्सची संख्या किती आहे 50 आहे आणि बाजारभाव किती आहे 25. तर 50 गुणिले 25 म्हणजे किती येणार ते 25 गुणिले 5 125 येणार आणि वरची एक शून्य म्हणजे 1250 रुपये ही त्याची एकूण गुंतवणूक झाली. आता लाभांश पहिल्यांदा एका शेअर्स वरील काढूया. एका शेअर्स वरील लाभांश. आता शेअर्स वरील लाभांश काढताना किती टक्के दिलाय लाभांश 30%. दर्शनी किमतीच्या 30%. म्हणजे असं लिहायचं लाभांश नेहमी दर्शनी किमतीवर काढायचा. दर्शनी किमतीच्या 30%. तर दर्शनी किमतीच्या 30% म्हणजे 30/100 गुणिले दर्शनी किंमत किती होती 10 रुपये होती. त्यामुळे शून्याला शून्य गेले. तर किती रुपयाला ₹3 एका शेअरचा लाभांश. म्हणून 50 शेअर्स वरील लाभांश किंवा एकूण लाभांश असं जरी म्हटलं तरी चालेल. असं लिहा एकूण लाभांश हा शब्द योग्य होईल. तर 50 गुणिले 3 किती येणार 150 रुपये हा 50 शेअर्स वरील लाभांश असणार. आता तिसरा भाग त्याच्यातला जो महत्वाचा आहे परताव्याचा दर बरोबर. तर त्याच्यामध्ये सूत्र लिहायचं एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. तर एकूण लाभांश किती झालाय 150 रुपये. एकूण गुंतवणूक किती केली होती 1250 गुणिले किती करायचे 100. शून्याला ही शून्य जाईल. परत या दोघांना 5 ने भाग घालवले 5 त्रिक 15 आणि याला 5 ने भाग घालवल्यावर किती येईल 25. 25 × 125 येणार. परत याच्यामध्ये 25 × 25 आणि 25 × 100. म्हणजे थोडक्यात परताव्याचा दर बरोबर काय काय राहिलं फक्त 3 गुणिले 4 राहिलं. 3 गुणिले 4 किती येणार 12%. तर 12% हा त्याचा परताव्याचा दर असणार आहे. तर अशा प्रकारे हे आपण इथे त्याचं उत्तर लिहायचं. तर इथे आपले एकूण पहिले 5 प्रश्न झालेले आहेत महत्वाच्या प्रश्नातले. पुढील व्हिडिओमध्ये आणखीन पुढचे 5 प्रश्न बघूया. साधारण गणित भाग 115 आणि 215 असे दोन्हीचे आपण व्हिडिओ तयार करतोय. त्यातला हा पहिला व्हिडिओ झाला.
इथून पुढचे व्हिडिओ मिळवण्यासाठी काय करायचं, चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल. ओके, थँक्यू.